मान्यवरांचा थोडासा सत्कार आम्ही थांबवतोय. मॅच ऑन होते, मॅचकडेही आम्हाला जायचं आहे. 20 मिनिटाचा अवधी लागला जाईल. यस, मॅच ऑन होते. यस, एकच सत्कार राहिलाय महाराज. येतो आम्ही. चला पुढील सत्काराकडे जाऊया. भागोजी साहेब भाले साहेब यांना देखील विनंती करतोय. या भागोजी भाले साहेबांना देखील विनंती करतोय. विजय वारंग यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. मुस्तक भाई कुरेशी यांचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मुस्तक भाई या, आपला देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मुस्तक भाई कुरेशी. रमजान वारुंकर देखील साहेबांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या रमजानजी वारुंकर साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतो आहोत. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जाईल. धन्यवाद. चला पुढील सन्मानाकडे जातोय आपण. रमजान भैया या दादांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. चला थँक्यू. आलेल्या मान्यवरांचा आपण थोड्या काळासाठी मात्र सन्मान थांबतोय. आपण पुन्हा भेटीला येणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. या क्रिकेटच्या मंचावरून पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडूया, जिथे पुन्हा एकदा नवी मुंबईचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या वाणीमधून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. येस, त्याचबरोबर आमचे समाजसेवक 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांनी मात्र फार मोलाचं योगदान दिलं खऱ्या अर्थाने. येस, संदीपजी डिगे साहेब यांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी शुभ सत्कार झालाय का. येस, थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. चला थँक्यू. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत. दादा माईक दाबा. हॅलो 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 हॅलो. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस मॅच टाइम दर्जाचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. सलभेचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिल ज्या पद्धतीने आतापर्यंत चेक दरम्यान मात्र यशवंतजी कांबळे साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान. या यशवंतजी कांबळे साहेब या, आपला देखील या ठिकाणी केला जाईल तो शुभ सन्मान. चला अजितजी पाटील या, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही करतोय. या अजित दादा. थँक्यू सो मच. बॅक टू द कॉम्बॉक्स. पाच बॉलचा खेळ संपलाय. फलंदाज बाद झालाय. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद. आणि हलगी वादक आपल्याला विनंती असेल थोडेसे हलगी थांबवायचे आहे. हलगी वादक. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती सर्जेरावजी कांबळे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. सर्जेराव या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू. लॉंगॉनला फटका केलाय. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती
11 या आकड्यावरती आपण पाहतोय दादा चषक 2024 हे दमदार आयोजन आणि सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. वन शॉट असेल आणि एक धाव 10 रन धाव फलकावरती लागल्या जात आहेत. सुरेश बने यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल आणि डेडिकेट केला जातोय हा किताब. हा अगदी आपणाला मिळालेला सामनावीराचा किताब दुसऱ्याला देण्यासाठी खेळाडूचं मोठं मन असावं लागतं आणि हा किताब मात्र डेडिकेट केला जातोय सुरेश बने यांच्या माध्यमातून. चला सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. षटक क्रमांक 2. चला वेळ जास्त घेऊ नका कारण की अगदी सकाळपासून आपण प्रत्येक टीमवरती वेळेचे निर्बंध लावलेत आणि एका इनिंगसाठी फक्त 20 मिनिटाचं टायमिंग आपण दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक संघाने ती टायमिंगमध्ये आपली इनिंग या ठिकाणी कव्हर करायची आहे. षटक क्रमांक 1 होते सांगता संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 रन स्कोर कार्डवरती लागले गेले. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज अक्षय आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज रुपेश सागर आपल्याला पाहायला मिळतो आणि हर्षद. या वेळेस खराब लाईन पंचांच्या पर्यंत गणेश बाविस्कर सर वळतील आणि इशारा करतील व्हाईट बॉलचा इशारा. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अक्षय गोलंदाजीवरती. आज दाता चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन यशस्वी करण्यासाठी जर पाहिले तर शेवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांचं खूप मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 2 बॉल जर पाहिले तर अतिरिक्त 2 धावा या ठिकाणी देण्यात आल्या. सुरुवात मात्र खराब इथे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अक्षय यांचे. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीपदादा पाटील यांचं देखील शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होते आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली शेवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करणार आहे आणि त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती 2 बॉल आतापर्यंत खेळ संपला. चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल. सुरुवात थोडीशी खराब. यावेळेस आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. 1 धाव आले. एकच धावी ते चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय सुरुवातीला जर पाहिलं तर 2 दिशाहीन चेंडू परंतु त्यानंतर जर पाहिलं तर 3 बॉलवरती यावेळेस खराब आणि खराब चेंडू. बीमर चेंडू हाताळलाय. पंच गणेश बाविस्कर सर यांचा इशारा. इथे गोलंदाजाला दंडित केले जाते. नो बॉलचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय आणि या पुढचा बॉल नक्कीच फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. भीमर चेंडू हाताळला. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही अशा प्रकारची नकारात्मक गोलंदाजी करू शकत नाही हे मात्र पंचांनी सूचित केलंय गोलंदाज अक्षय या गोलंदाजाला. इथे फुललेंचा बॉल त्याला दिला भिरकावून. फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती मात्र सागरने केलाय वार. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. डी झेपली चौका. डीजे वाले आमचे गाणी लावून या ठिकाणी थोडंसं स्पीकर चेक करायला गेले त्यामुळे थोडासा उशीर झाला. दोन धाबा या ठिकाणी घेतल्या गेल्या. तर 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. आज
दादा चषक 2024 या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि ओम साई MTC लाईव्ह आमचे अक्षय शेठ म्हात्रे गेली 2 दिवस 2 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा दाखवण्यासाठी खूप मेहनत आज ओम साई MTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलने घेतल्याने सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 55,000च्या वरती फॉलोअर्स या ठिकाणी आणि सबस्क्रायबर या ठिकाणी आहेत आणि जवळपास येणाऱ्या काळामध्ये 60,000चा टप्पा देखील 59 झालेत आणि 60,000चा टप्पा देखील येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला सबस्क्रायबर गाठताना पाहायला मिळतील। परंतु प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की जर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, तालुका क्रिकेट असेल, तर त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन ओम साई MTC यूट्यूब चॅनल सर्च करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्पर्धेची मात्र इत्थंभूत माहिती आणि अनेक स्पर्धा तुम्ही ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता। आणि मित्रांनो आज जर पाहिलं तर खूप खडतर आणि कठीण प्रवास करत आहोत आज ओम साई MTC लाईव्ह हा यूट्यूब चॅनल या टप्प्यावरती पोहोचला आणि तुमचं जर सहकार्य मिळालं तर अशा प्रकारे हा चॅनल अधिक उंचीवरती जाऊ शकतो आणि त्यामुळे ओम साई MTC लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। 27 धावा या बेसपा शॉर्ट कव्हर पॉइंटला ठिकाणी फटका केला, 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल परंतु एकच धाव इथे घेतली जाते। संघाची धावसंख्या त्याचबरोबर शावड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार राजू दळवी साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। या वेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, सागरची कॅच आणि सागरनेच घेतले। पहा काय समीकरण, शिराळे वारुण संघाच्या फलंदाज सागरने त्याचबरोबर सातारा जिल्हा पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामांकित खेळाडू आणि सध्याच्या घडीला जर पाहिले तर TDPL असेल आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील ज्याचा बोलबाला आपण सध्याच्या घडीला पाहतो पृथ्वीराज यादव यांचं शुभागमन होते। खुल्या गटातील अनेक स्पर्धा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्या, अनेक स्पर्धा ज्याने आपल्या नावावरती केलेत आणि चांगला खेळ ज्याचा सातत्याने राहिला आहे तो पृथ्वीराज यादव यांचं शुभागमन हलगीच्या पारंपरिक वाद्यामध्ये त्यांचं शुभागमन होते। पृथ्वीराज यादव मॅन फ्रॉम सर्वे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये सध्याच्या घडीला खेळणारा एक सुपरस्टार खेळाडू आणि त्यांचं आज हलगीच्या सुमधुर वाद्यामध्ये इथे शुभागमन होते। पृथ्वीराज यादव यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। दादा चषक 2024 मध्ये सहर्षाचं स्वागत। आज आपण पाहतोय वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुक्यामधील हा खेळाडू आणि आज दादा चषकाच्या माध्यमातून शावडी तालुक्यामध्ये आज सहर्षाचं स्वागत। हलकीच्या सुमधुर वाद्यामध्ये पृथ्वीराज यादव यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते। सलग तिसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय। यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका खूप दर्जेदार, बॉल जातोय सीमारेषा पार, मिती धावा 6, षटकार। डीजे प्लीज। तर संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ संपलाय, 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। आज आपण पाहतोय हलकीच्या सुमधुर वाद्यामध्ये आणि पहा फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते। एका खेळाडूला काय हवं असतं तर एका खेळाडूला मात्र प्रेक्षकांच्याकडून आणि क्रीडा रसिकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा सन्मान पृथ्वीराज यादव याच्या खेळाचा सन्मान आणि
आज या खेळाडूचा सन्मान या ठिकाणी केला जातोय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि हलगीच्या पारंपरिक वाद्यामध्ये पृथ्वीराज यादव यांचं शुभागमन दादा चषक 2024च्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. पहा दादा चषक 2024 या स्पर्धेमध्ये रॉयल एंट्री आज पृथ्वीराज यादव यांची आपल्याला पाहायला मिळते. कमी कालावधीमध्ये ज्यांनी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. सध्याच्या घडीला सातारा प्रीमियर लीग असू द्या, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असू द्या, अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला पृथ्वीराज यादव हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. आणि पृथ्वीराज यादवांचं शुभागमन होतंय. तर थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. शेववाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गौसिया स्पोर्ट आणि टीम निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगई देऊळवाडी आयोजित दादा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून वन शॉट रन सहर्षाचं स्वागत. चला संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती, 37 धाबा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून देखील 3 बॉल शिल्लक या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती आजच्या दिवसामध्ये एक चांगली सन्मानजनक धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झालाय. तर पंचांचा इशारा नो बॉल आणि अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर अजून देखील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज हर्षद यांना आपण पाहतोय. हर्षदची खेळ मात्र या मॅच मध्ये खूप दमदार राहिली, कारण की सागर बाद झाला त्यानंतर मात्र हर्षदने पूर्णपणे सूत्र हाती घेतल्याने चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू सागर बॉलच्या खाली, कॅच पकडतोय का काय, आणि कॅच मात्र पकडले. हर्षदच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद डीजे या. आवाज जरा किती आहे तसा घ्यायचा असतं, जरा बघूया की आपण. आवाज आहे ना आम्हाला गाण्याचा डीजेचा आवाज नको आम्हाला, गाण्याचा माईक वर नाही ना. ते कसं आहे माहितीये का, पॉवर एक असते, त्या पॉवर
चला बॅटिंग टीम आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच या. हॅलो बस आता बरोबर. चला टॉस या ठिकाणी केलं जाईल नेक्स्ट मॅचचा. आता ओके एकदम. आता बरोबर आहे. नाही बरोबर आहे. आता आमचा कसा 2 दिवस झाले पाच खराब झालाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि बॅटिंग टीमला विनंती असेल आपण लगेचच चला लगेचच मॅचच्या ठिकाणी टॉस केला जाईल. थँक्यू. अर्धा दिवस झालाय आता. चला टॉससाठी जायचंय. रामवाडी शित्तूर टीम आणि अमिनी टीम. चला रामवाडी शित्तूर आणि अमिनी टीम या दोन टीमच्या संघनायकांना आम्ही कॉल देतोय. आपण जाऊया सरळ टॉस बॉक्स मध्ये जिथे केला जाईल हा टॉस आणि मान्यवरांना देखील विनंती करू. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया. चला पुढील टॉस साठी जातोय आपण. थोडीशी घाई करूया. मान्यवरांना विनंती आहे की या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. चला अमिनी टीम रामवाडी शित्तूर टीम संघनायक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या. महत्वाचा टॉस आहे. या टॉस कडे आपण नजरा वळवल्यात. सन्माननीय विठ्ठलदादा ससे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चला थोडंसं स्पीडअपने या रामवाडी शित्तूर टीम. बराचसा वेळ घेतलाय. अगोदर कॉल दिला होता आपल्याला. चला थोडीशी घाई करूया. अतिशय महत्वाचा टॉस आहे. मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मुख्य मध्यस्थानी या. भगवान दादा आपण या. भगवान दादा अतिशय लिजेंडरी क्रिकेटर आहेत. टॉस केला जातोय रामवाडी आणि अमिनी या दोन टीम मध्ये. एका बाजूला टॉस का बॉस आहे, दुसऱ्या बाजूला हेड असा कॉल आहे. कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देणार आहे? येस या ठिकाणी रामवाडी शित्तूर टीम कॉल देतोय. स्विंग द कॉइन. टेल हा कॉल देखील येताना पाहायला मिळालाय. अतिशय महत्वाचा हा कॉल आहे. रामवाडी शित्तूर टीम टॉस जिंकल्यास काय निर्णय असेल? पहिली क्षेत्ररक्षण स्पेसिफिक रिझन क्षेत्ररक्षण घेण्याच्या पाठीमागचं कारण काय? आता म्हणजे वातावरण पण जरा ढगाळ आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होणार नाही. येस एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ही उत्कंठा होती अनेक दिवसापासून, ती आज पूर्ण झाली आहे. उत्कंठा म्हणजे आपल्या कुरेशी साहेबांनी जे नियोजन केलंय त्या आजपर्यंत म्हणजे आपल्या असोसिएशनमध्ये असं नियोजन नाही झालेलं. तर ट्रॉफ्या झाल्या नंतर बाकीचं काय जे काय त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या सिरीजला वगैरे बक्षीस असे कोणी काही दिलेलं नाही अजून. तिने जे केले ते आजपर्यंत म्हणजे आणि हा जो आम्हाला उपलब्ध करून दिलाय, सेटअप उपलब्ध करून दिलाय, तर त्यांचं मनापासून मी आभार मानतो. थँक्यू सो मच. तुम्हाला असतील त्या खूप खूप शुभेच्छा. अमिनी संघनायक या अमिनी टीम. येस अमिनी टीम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. एकंदरीत कशा पद्धतीने या टुर्नामेंटकडे पाहताय? येस चला गडबड आहे त्यांची. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. इथून मॅच मात्र आपल्यापर्यंत कॉलिंग आलंय जिथे टॉस जिंकलाय टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्रिकेट क्लब रामवाडी शित्तूर यांनी मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले जाईल अमिनी टीम. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मात्र जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या वाणीमध्ये पुढील मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. चला पहिल्या डावामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 40 धाबा केल्या. 41 धाबांचं लक्ष इथे निर्माण केलंय टीम शिराज वरून या संघाने आणि वीरवाडी या संघाला 41 धाबांचं टार्गेट दिले. यावेळेस डावखुरा फलंदाज चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती बॉल जातोय सीमारेषा पार. मेथी धाबा 4. अनिलच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक. या धाबा येत आहेत 4 या डीजे. संघाची धावसंख्या
4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आपण पाहतोय दादा चषक 2024 ज्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर 50,000 एक रुपयाचे कॅश प्राइज, द्वितीय पारितोषिक 30,000 एक रुपयाचे कॅश प्राइज, तृतीय पारितोषिक 20,000 एक रुपयाचे कॅश प्राइज. पहा व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती आले. चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपयाचे कॅश प्राइज व आकर्षक चषक. मालिकावीर जर पाहिलं तर या स्पर्धेचे आज LED TV आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी खास करून कूलर आहेत. यावेळेस फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला बॉलचा पाठमोरा करतील तोपर्यंत मात्र खरा पा अगदी एक धाव, दुसरी धाव इथे घेतली, तिसरीचा प्रयत्न देखील इथे झालाय, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का इथे टीम वीरवाडी या टीमला अनिल बाद होतोय. पहिला गडी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज बाद झालाय. चला नवीन बॅटर लगेचच या मैदानाच्या आतमध्ये. 41 धावांचं टार्गेट आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेब यांच्या सहकार्यातून आणि यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. संपूर्ण धनगरवाडी गावचे ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने सकाळपासून जर पाहिलं तर कोणत्याही स्पर्धेला इतकी दाद मिळत नाही, परंतु या स्पर्धेचं विशेष जर पाहिलं आपण तर खास करून 2 दिवस हे प्रेक्षक वर्ग आणि हे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती सातत्याने हजेरी लावत आहेत. आणि एखाद्या स्पर्धेला काय हवं असतं तर एखाद्या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद हवा असतो आणि तो प्रतिसाद मात्र आज दादा चषक 2024ला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी आणि शाहूवाडी क्रिकेटसाठी त्यांच्या मनामध्ये भरपूर अशा संकल्पना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शाहूवाडी क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी त्यांच्याकडून महत्त्वाचा प्रयत्न होईल. यावेळेस फक्त बॉलला दिशा देण्याचं काम, वेग भरपूर आणि बॉल जातोय सीमारेषा पार. फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधून चौकार आलाय. पहा आघाडीचे दोन्ही फलंदाज, अनिलने आपलं खातं उघडलं चौकाराने आणि ते ऋषिकेश देखील चौकाराने खातं उघडतोय. अनिल बाद झालं आणि संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. आज पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश भाविस्कर सर आपल्याला पाहायला मिळतात. शशी साटम सर असतील, शशी मेहर सर असतील, त्याचबरोबर दत्ता मेहर सर आज प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये. आमच्या कॉम्बॉक्समध्ये जर पाहिलं तर राहुल राठोड सर, त्याचबरोबर यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, आक्रमण आणि आक्रमण. आक्रमण हे बचावाचं तंत्र आणि मंत्र मानला जातो आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेशच्या बॅटमधून. आणखीन एक टोला, बॉल सीमारेषा पार, मिथिल धाबा 6, षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर यावेळेस थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा घेतल्या, तिसरीचा इथे प्रयत्न होणार का, परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. तर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. 2 गडी बाद 19 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता 18 बॉलचा इथून पुढे खेळ शिल्लक आहे. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी चित्तूर, त्याचबरोबर श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमिने, हे 2 संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार राजूदादा दळवी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पाक थोडीशी ते स्कोरिंग मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते आणि चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असं नेहमी म्हटलं जातं. विकास आलाय गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला ऋषिकेश आणि सुहास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेत आणि ऋषिकेश जो आघाडीला आलाय त्याने देखील आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आणि दुहेरी धावसंख्या. चला वेळ जास्त घेऊ नका टीम शिराळे वारुळ संघ, कारण की मैदानाच्या आतमध्ये सामना खेळत असताना वेळेचं निर्बंध. मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाही आणि आपण देखील कुणासाठी थांबू नका, कारण की मुंबईमध्ये क्रिकेट खेळत असताना तुम्हाला वेळेचे निर्बंध खूप महत्त्वाचे आहेत. यावेळेस अलक्याताने फक्त दिशा देण्याचं काम केले. 1 सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता येणारे 17 बॉल आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. पण पहिल्या षटकामध्ये जे मॅचचं प्रेशर होतं ते मात्र कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते प्रेशर मात्र दूर केले. परंतु इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. टीम वीरवाडी या संघाला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. वाडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, बॉल या ठिकाणी फेकी करतील. 1च धावे या ठिकाणी आले. दादा चषक 2024 कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मान्यवर त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू यांची मुलाखत जर आपण पाहिली तर प्रत्येकाला वाटत होतं की एखाद्या लेग स्पर्धेसारखी वैयक्तिक स्पर्धा आणि खास करून ज्या पद्धतीने ही यशस्वी स्पर्धा करण्यासाठी संपूर्ण असोसिएशनने खूप मेहनत घेतली. आजी माजी पदाधिकारी यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि शाहवाडी तालुका यांच्यावरचं खऱ्या अर्थानं शाहवाडी असोसिएशनचं प्रेम जे सन्मान्य कलंदर मोहम्मद कुरेशी साहेब आहेत, कशा पद्धतीनं त्यांच्यावरती प्रेम आहे हे मात्र आज या आयोजनामधून दाखवलंय. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पाप मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक. 1 धाव जरूर आले. दुसरीचा इथे प्रयत्न, परंतु वेगाने फेकी केली जाते. सागर आहे त्या ठिकाणी तैनात. 1च धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. आता 4 बॉलचा खेळ संपला. अजून देखील उर्वरित 2 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावरती अजून देखील 17 रनची आवश्यकता. येणारी बॉल असतील 14 चेंडू 17ची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 बॉल मात्र आत्मविश्वास वाढवेल बॉलिंग करणाऱ्या टीमचा. पण आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र जरूर देत असतो. आणि यावेळेस रिव्हर्स खेळलाय. काय फटका, अप्रतिम खेळलाय. नजाकत भरा स्ट्रोक खेळलाय. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, परंतु ते उलट्या बॅटचा वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 बॉल 13. जिंकण्यासाठी 12 बॉल 13 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन यांच्यावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस फुल टॉस बॉल आणि चुकी होताना पाहायला मिळते. सागर जजमेंट कुठेतरी फसलंय. बॅकअप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. रोहित कडून मात्र जजमेंट फसले आणि सागर आणि रोहित यांची शरीराची जर पाहिली तर अगदी त्याच पद्धतीची बॉडी लँग्वेज आणि कुठेतरी या दोन्ही खेळाडूकडून चुकी होती आणि चौकार आलाय फलंदाज सुहास यांच्या बॅटमधून. प्लीज चला नवीन फलंदाज लगेचच या.
आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघ अडचणीमध्ये असताना संघाचा नेता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. फलंदाज सूरज याच्या बॅटमधून, ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून देखील 2 धाबांची गरज आहे. पण मॅच अजून संपलेली नाही. मैदानापेक्षा 12व्या खेळाडूला भरपूर घाई विजय साजरा करण्याची, परंतु 2 धाबांची अजून देखील गरज आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन दी बॉल आणि फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश बाद झालाय. ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले तो फलंदाज मात्र माघारी परतलाय. अजून देखील 2 धाबांची गरज जिंकण्यासाठी. दोन धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप आलाय. चला 2 धाबांची गरज. आमिनी टीम आणि रामवाडी शेतूर संघ दोन्ही संघांनी तयार राहायचंय. चला अजून देखील या बॉलवरती कोणती धाव मिळत नाही. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 2 धाबांची गरज. पण मॅच मध्ये अजून देखील शिराळे वारून या टीमनं हार मानायला हा संघ तयार नाही, कारण की 6 बॉल 2 धाबा जिंकण्याचे सर्व पर्याय जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं नक्कीच म्हटलं जातं. ते प्रयत्न करावे लागतील, परंतु वेळेचं भान देखील टीम शिराळे वारून या संघाला राखावं लागेल. टीम मीटिंग घेऊ नका आणि लगेचच क्षेत्ररक्षणाची सजावट या ठिकाणी करून घ्या. शेवटच्या आता 6 बॉल शिल्लक. 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. Christmas tree from आणि या 2 धाबा रोखण्यासाठी अभियान दाखल केले. संघ नायकाने विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला मात्र सार्थक गोलंदाजी करावी लागेल. दादा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर मात्र ही मॅच खूप इम्पॉर्टंट मॅच असेल. समोर या टीमचा कॅप्टन, परंतु संयमाचा क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला आक्रमणाची गरज नसती तर वेळ पाहून ते पाहिजे फलंदाज बाद झालाय. कोणताही धोका स्वीकारायचा नव्हता संघ नायकाला, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज इथे बाद झालाय. आणि आमचे ओम धामनकर जे आहेत सातत्याने गुणलेखनाची भूमिका आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी त्यांची तारांबळ आणि फलंदाज सूरज बाद झालाय. आता अवघ्या 1 धाब्याची गरज. 5 बॉलमध्ये 1 धाब्याची गरज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजित आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला अजित आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलमध्ये 1 धाब्याची गरज आहे जिंकण्यासाठी. शिराळे वारून संघ 40 धावा केले, 41 धावांचं आव्हान रचलं, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाज प्रकाश यांनी सुरुवातीच्या षटकामध्ये जास्त धावा खाल्या आणि याचाच फटका मात्र यावेळेस या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला आणि सामना जिंकला इथे टीम वीरवाडी वॉरियर्स करुंगले या संघानं. अभिनंदन टीम. आणि चला लगेचच नेक्स्ट टीम क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये. आणि या मॅचचा हिरो अर्थातच ऋषिकेश ठरलाय. या मॅचचा हिरो ज्यांनी खूप चांगला खेळ केला, षटकार चौकार आपल्या बॅटमधून ज्याचे आले तो वीरवाडी वॉरियर्स करुंगले या संघाचा
ऋषिकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपण या व्यासपीठावरती आपल्याला दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि शित्तूर संघ आणि आमिनी संघाला विनंती असेल आपल्यासाठी शेवटचा कॉल. जर तुम्ही वेळेच्या आतमध्ये जर मैदानाच्या आतमध्ये आला नाही तर आयोजक कमिटी आम्हाला असं सांगते की तुमचं एक षटक या ठिकाणी कमी केले जाईल, याची नोंद घ्या. आणि चला लगेचच